गुंतवणूक हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा आकडे, ग्राफ्स आणि खूप गुंतागुंतीच्या गोष्टी, बरोबर? पण आज आपण गुंतवणुकीकडे एका वेगळ्याच अँगलने बघणार आहोत. एका गोष्टीच्या माध्यमातून, एका प्रवासाच्या माध्यमातून. ही गोष्ट आहे डॅनियल टाउनची, जिने आपल्या पैशाच्या भीतीला सामोरं जाऊन खरं स्वातंत्र्य कसं मिळवलं हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. चला स्वतःलाच एक प्रश्न विचारूया. पैसा हा शब्द आपल्या मनात भीती निर्माण करतो की स्वातंत्र्याची भावना? अनेकांसाठी बँक बॅलन्स बघितला की छातीत धडधडतं. ज्या पैशाने आपल्याला स्वातंत्र्य मिळायला हवं तोच पैसा आपल्यावर इतका ताण का टाकतो? ही एक खूप सामान्य भावना आहे आणि याच भावनेतून डॅनियलचा प्रवास सुरू झाला होता. तर ही आहे डॅनियल टाउन, एक यशस्वी वकील. खूप मेहनत करायची, चांगलं कमवत होती, पण तरीही जेव्हा ती आपलं बँक खातं उघडायची तेव्हा तिच्या पोटात गोळा यायचा. तिला ठामपणे वाटायचं की गुंतवणूक वगैरे हे सगळं मोठ्या तज्ज्ञांचं काम आहे, आपल्यासारख्या सामान्य माणसाला हे जमणार नाही. आणि हीच भीती तर अनेकांना गुंतवणुकीपासून लांब ठेवत. पण मग डॅनियलच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला. तिच्या वडिलांनी, फिल टाउन यांनी तिला एक साधा पण खूप महत्त्वाचा विचार दिला. ते म्हणाले, गुंतवणूक म्हणजे जुगार नाहीये. गुंतवणूक म्हणजे आपल्याला समजणाऱ्या चांगल्या कंपन्यांमध्ये योग्य किमतीला भागीदारी विकत घेणं. हा एक विचार होता ज्याने डॅनियलच्या गुंतवणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला. तर मग हा प्रवास नक्की सुरू कसा झाला? कुठलेही शेअर्स निवडण्याआधी किंवा कुठलेही टेक्निकल ॲनालिसिस करण्याआधी आपल्या मानसिकतेत, आपल्या माइंडसेटमध्ये बदल घडवणं गरजेचं होतं. आणि त्यासाठी 3 महत्त्वाची पावलं होती. पहिलं पाऊल होतं धाडस करणं, म्हणजे आपल्या आर्थिक भीतीला थेट सामोरं जाणं आणि ठरवणं की हो, मी हे शिकणार आहे. एकावेळी एकच पाऊल उचलेन पण शिकेन. दुसरं पाऊल, तुमचा नंबर शोधा, म्हणजे नक्की किती पैसे जमल्यावर आपण खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ, तो आकडा शोधून काढणं. आणि तिसरं, जे मला सगळ्यात जास्त आवडलं, ते म्हणजे तुमचं ध्येय निश्चित करा. आपली गुंतवणूक आपल्या मूल्यांशी जोडणं. कारण आपण जिथे पैसे गुंतवतो त्यातून आपण एका विशिष्ट प्रकारच्या जगाला पाठिंबा देत असतो, नाही का? एकदा का ही मानसिकता तयार झाली, मग वेळ आली होती प्रत्यक्ष गुंतवणुकीची तत्त्व शिकण्याची. ही तत्त्व वॉरन बफे आणि चार्ली मंगरसारख्या महान गुंतवणूकदारांच्या अनुभवातून आलेली आहेत. चला तर मग बघूया ही तत्त्व नक्की आहेत तरी काय. यातलं पहिलं आणि सगळ्यात मूलभूत तत्त्व, आपण शेअर बाजारातलं एखादं चिन्ह किंवा कोड नाही विकत घेत आहोत, तर आपण एका खऱ्या कंपनीचा छोटासा हिस्सा विकत घेत आहोत, ज्या कंपनीची स्वतःची उत्पादनं आहेत, कर्मचारी आहेत, ग्राहक आहेत. जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा आपलं लक्ष रोजच्या भावातील चढउतारांवरून कंपनीच्या भविष्याकडे वळतं. आपण मालक बनतो, सट्टेबाज नाही. पुढचं तत्त्व आहे मोठ, म्हणजेच खंदक. कल्पना करा, एका मोठ्या किल्ल्याभोवती एक खोल खंदक आहे, जो शत्रूंना आत येण्यापासून रोखतो. अगदी तसंच काही कंपन्यांभोवती असा एक अदृश्य खंदक असतो, जो त्यांना स्पर्धकांपासून वाचवतो. हा खंदक म्हणजे त्या कंपनीचा ब्रँड, तिचं खास तंत्रज्ञान किंवा तिचं मोठं नेटवर्क असू शकतं. ज्या कंपनीचा खंदक खोल, ती कंपनी दीर्घकाळ आता येतं क्षमतेचं वर्तुळ. याचा अर्थ खूप सोपा आहे. फक्त त्याच व्यवसायांमध्ये पैसे गुंतवा जे तुम्हाला खरंच समजतात. आपलं हे वर्तुळ किती मोठं आहे याला महत्त्व नाही. महत्त्वाचं हे आहे की आपल्याला त्याच्या सीमा माहीत आहेत का? कारण ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत त्यात पैसे गुंतवणं ही डोळे झाकून गाडी चालवण्यासारखं आहे. अपघात होण्याची शक्यता जास्त. यातला एक अत्यंत महत्त्वाचा फरक समजून घेतला पाहिजे, तो म्हणजे किंमत आणि मूल्य यातला. किंमत म्हणजे आपण शेअरसाठी आज देत असलेले पैसे. ही बाजारातील भावनांवर अवलंबून असते आणि रोज बदलते. पण मूल्य म्हणजे त्या व्यवसायाची खरी आंतरिक किंमत. एक हुशार गुंतवणूकदार नेहमी कमी किमतीत जास्त मूल्य शोधतो. तो किमतीच्या मागे नाही, मूल्याच्या मागे धावतो. गुंतवणूक करताना एक खूप जबरदस्त विचार करण्याची पद्धत म्हणजे गोष्ट उलटी करून पाहणे. म्हणजे ही कंपनी यशस्वी का होईल असा विचार करण्याऐवजी स्वतःला विचारा की ही कंपनी अयशस्वी का होऊ शकते. असं केल्याने आपलं लक्ष फक्त सकारात्मक गोष्टींवरून बाजूला होऊन संभाव्य धोक्यांकडे जातं आणि यामुळे आपण जास्त संतुलित आणि योग्य निर्णय घेऊ शकतो. बरं, ही सगळी तत्त्व तर समजली, पण आता या ज्ञानाचा वापर करून एक मजबूत पोर्टफोलिओ कसा तयार करायचा आणि योग्य निर्णय कसे घ्यायचे, चला तेही पाहूया. इथे एक खूपच भारी संकल्पना आहे, अँटी फ्रजाईल पोर्टफोलिओ. म्हणजे काय? तर असा पोर्टफोलिओ जो संकटात किंवा तणावात तुटत नाही, उलट अधिक मजबूत होतो. अगदी बांबूच्या झाडासारखा, जो वादळात वाकतो पण मोडत नाही.
असा पोर्टफोलिओ बनवण्यासाठी आपल्याला समजणाऱ्या वेगवेगळ्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करा, रोजच्या बाजारातील गोंधळाकडे दुर्लक्ष करा आणि स्थिर कंपन्या व भविष्यातील संधी यात एक छान संतुलन साधा. आपल्याकडे एक मोठा गैरसमज आहे की शेअर विकला म्हणजे आपण हरलो किंवा आपला निर्णय चुकला, पण हे खरं नाहीये. डॅनियलने शिकलेला हा एक महत्त्वाचा धडा होता. शेअर विकणं हे अपयश नाही, तर तो एक धोरणात्मक निर्णय आहे. जेव्हा कंपनीची मूळ कथा बदलते किंवा शेअर खूपच महाग होतो, तेव्हा तो विकणं हे हुशारीचं लक्षण आहे, भावनेच्या आहारी जाण्याचं नाही. आणि ह्या सगळ्या प्रवासाच्या शेवटी एक गोष्ट येते जी पैशापेक्षाही खूप मोठी आहे, आणि ती म्हणजे कृतज्ञता. संपत्ती नक्कीच शक्तिशाली आहे, पण त्या संपत्तीला अर्थपूर्ण बनवते ती कृतज्ञतेची भावना. आपल्याकडे जे आहे आणि आपण जे काही शिकलो त्याबद्दल कृतज्ञ राहिल्यानेच खऱ्या अर्थाने मानसिक शांती आणि समाधान मिळतं. आणि डॅनियलच्या बाबतीत नेमकं हेच झालं. ज्या भीतीमुळे तिची झोप उडाली होती, त्याच भीतीला तिने आपलं एक साधन बनवलं. एक असं साधन ज्याच्या मदतीने ती एक अधिक स्वतंत्र आणि उद्देशपूर्ण आयुष्य जगू शकली. गुंतवणुकीच्या तत्वांनी तिला केवळ आर्थिक स्वातंत्र्य नाही दिलं, तर एक आत्मविश्वास आणि मानसिक बळही दिलं. तर या सगळ्या गोष्टीतून आपण काय शिकलो? गुंतवणुकीकडे फक्त पैसे वाढवण्याचं एक मशीन म्हणून बघू नका, तर त्याकडे एक चांगलं, अर्थपूर्ण आणि आपल्या मूल्यांवर आधारित आयुष्य घडवण्याचं एक माध्यम म्हणून बघा. कारण शेवटी पैशाचा खरा उद्देश फक्त श्रीमंत होणं नाही, तर एक उत्तम आयुष्य जगणं हाच असतो.